विद्यार्थी मित्रांनो, 11वीला काहीही अभ्यास केलेला नाही. लॉग टेबल सुद्धा वापरता येत नाहीये मुलांना आणि एमसीक्यू प्रॅक्टिस दूरच झालेली आहे, दूर काहीही केलेली नाहीये. मग असं असताना 12वीला 100% मिळवायचे. पहिली गोष्ट, शक्य आहे का नाही? तर मी सांगतो तुम्हाला शक्य आहे. बरं छोटंसं उदाहरण घेऊया, की यावर्षी 2026 ला जी सीईटीची एक्झाम झाली, काही मुलं माझ्याकडे शेवटच्या एका महिन्यात आले होते. फक्त 30 डेज, 30 दिवस कुठं आम्हाला 3 आठवडे फक्त वेळ मिळाला होता. 21-22 दिवस मिळाले होते आणि त्यातही त्या मुलांनी कॉन्फिडेंटली केलं. ओके आणि त्यांचा स्कोर 128, 134 पर्यंत सुद्धा गेलाय. म्हणजे 99 पर्सेंटाईल. आता तुम्ही म्हणाल सर 100 पर्सेंटाईल कुठं? अरे पण शून्यातून 99 ते पण एका महिन्यात. मग एका महिन्यात पॉसिबल होत असेल तर आपल्याकडे एक वर्ष आहे की नाही? मग आता माझे काही प्रश्न आहेत तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ऑफलाईन क्लासमध्ये जाताय, तिथं होतोय का तुमचा अभ्यास? म्हणजे क्लासला मी बिलकुल दोष देणार नाही. तुम्ही तुमच्या चुका शोधा. तुमची संगत, तुमचे मित्र, मग त्यातून सगळा अभ्यास ठरतोय. पण माझा एक जेन्युइन प्रश्न आहे बरं का. मी भरपूर नाही, हजारो मुलं बघितलेत. काय होतं, तुमची जर अकॅडमी जर JEE साठी असेल, तर ह्या गोष्टी नक्की तुमच्या बाबतीत घडल्या असतील. कोणत्या सांगतो? की पहिली गोष्ट म्हणजे लॉग टेबल तर शिकवलंच जात नाही. त्यामुळे फिजिक्सच्या आणि केमिस्ट्रीच्या टफ कॅल्क्युलेशनला बोर्डच्या एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येणार. मग पहिलं लॉग टेबल केलं पाहिजे. बरोबर आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे असं झालं का मला सांगा, की पहिले जवळजवळ 3 ते 4 महिने तुमच्याकडून बेसिक, फाउंडेशन असे कोर्सेस करून घेतले. बरोबर आहे. म्हणजे सोपा सिलेबस शिकवला गेला. इझी एकदम सोपा. त्यामुळे तुम्हाला भारी वाटत होतं पहिले 3-4 महिने. बरं त्याच्यानंतरचे 6 महिने कुठं निघून गेले कळालंच नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझा प्रश्न आहे बरं का, याच्यात फॅकल्टीज चेंज झाल्या का? मग हे असं घडलं असेल तर इथं पुन्हा क्रॉस मारला पाहिजे. होय. माझ्याकडं दरवर्षी म्हणजे सांगतो माझ्याकडे 11th ला 2 बॅचेस असतात. ओके 70-80 मुलं असतात. 12th मध्ये जात असताना त्यात 50-60 मुलं पुन्हा वाढतात. वेगवेगळ्या अकॅडमी मधून क्लासमधून मुलं माझ्याकडे येतात. इचलकरंजीहून येतात, लातूरहून येतात, कोट्यावरून येतात, वाईवरून येतात, सगळीकडून येतात माझ्याकडे मुलं. या अशा अकॅडमीतील म्हणूया आपण. पण एक वर्षभर वेळेत आल्यामुळं शेवटी रिझल्ट चांगला होतो. पण त्या सगळ्या मुलांच्या डोक्यातून हे काढून आम्हाला सीईटी कडे शिफ्ट करावं लागतंय. बरं पहिली गोष्ट असं घडलंय का? असं घडलं असेल, फॅकल्टी चेंज झाल्या असतील, तर पुन्हा नवीन चांगल्या फॅकल्टी येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. येऊ शकतात पण कमी आहे. दुसरा प्रश्न माझा, दुसरा, की तुमच्या ना तिथं क्लासमध्ये जर मंथली टेस्ट होऊन ओके आणि त्यानुसार त्यात तुमची रँक किती येते आणि त्यानुसार जर तुम्हाला डिव्हिजन देण्यात येत असेल आणि जर तुम्हाला सांगण्यात आलं असेल की आता इकडं वळा हे राहू दे, तर याचा अर्थ त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय. मग म्हणजे मंथली टेस्ट पुन्हा टॉपच्या डिव्हिजन मधून खालच्या 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 डिव्हिजन मध्ये तुम्ही येत असाल आणि पुन्हा खूप खालच्या डिव्हिजन मध्ये येत असाल ना, तिथं फेल्युअर आहे. मी अनुभवातून सांगतोय बरेचसे जेईचे क्लासेस असंच करतात. त्यांना क्रीम पाहिजे असते, टॉपर्स. आयआयटी जाणारी मुलं हवी असतात आणि ऑब्व्हियसली तुम्ही मागं पडलाय, तुम्ही आयआयटी जाऊ शकणारच नाहीये म्हटलं तुमच्यावर कशाला एफर्ट्स घ्यायचे. मी तुम्हाला सांगतो जस्ट एक एक्झाम्पल येतो एका क्लासचं. त्या क्लासमध्ये इनिशियली 500च्या आसपास ऍडमिशन्स होते. 500. मग काय होतं माहितीये का, की मी एका मुलाचं उदाहरण सांगतो. तो लास्ट इयर मला जॉईन झाला होता. शेवटपर्यंत तो टॉप 20 मध्ये होता त्या क्लासमध्ये. जेई मेन्स ऍडव्हान्स चांगली तयारी करत होता. पण शेवटची त्यांनी टॉप 8 मुलं वेगळी काढली. त्यात त्याला ठेवलं नाही. तुझं तू सीईटी कर, बाजूला कर, तुझं तू स्टडी कर. मग यांच्यावर फोकस वाढवला. मग तो एवढा खचून गेला होता, डिप्रेशन मध्ये गेला होता. तर नंतर त्याची आई त्याला घेऊन आमच्याकडे आली. मी तुम्हाला सांगतो 148 स्कोर केलाय सीईटी मध्ये. 99.8, 99.7 एवढा स्कोर आहे हा. टॉपचं कॉलेज मिळणार आहे आम्हाला लक्षात घ्या. पण इथं डिप्रेशन आलं होतं. हा मग असं तुमच्या क्लासमध्ये होत असेल बदलून टाका क्लास. पहिली गोष्ट म्हणजे बर आता होतं काय बघा लक्षात घ्या. 100% मुलं माझ्याकडं जी येतात नंतर जी आलेली असतात 100% मुलांकडे हा कोर्स असतो. पीडब्ल्यू अलक पांडे सरांची ती पीडब्ल्यू तुम्हाला क्लास आहे माहितीये, त्यांचे ऑनलाईन क्लासेस आहेत, सगळ्यांकडे असतात सगळ्यांच्याकडे. पण पुन्हा काय तुमची चूक, तुम्ही बॅकलॉग क्रिएट करताय तिथं. तुम्ही काय क्रिएट करताय? बॅकलॉग. तर मी काय म्हणतो माहितीये का, आता मी काही प्लॅटफॉर्मची नावं सांगणार तुम्हाला इथं. आता मला माहितीये, मला ते चॅनल्स माहितीये, मी त्यांना फॉलो करतोय. पण तुमच्या बाबतीत काय होतं माहितीये का, तुम्ही नवीन आहात. ओके युट्यूबवर तुम्ही भरकटले सुद्धा जाऊ शकता. आपण सुरुवात करूया फिजिक्स. ओके मग फिजिक्ससाठी मी जे चॅनलची नावं सांगणार आहे ती इम्पॉर्टंट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बरं हे थांबा, हे काय चाललंय तुम्हाला अगोदर सांगतो. म्हणजे तुम्ही काय चूक कुठं होते मुलांची माहितीये का, की
पीडब्ल्यू कडे येतात, कोर्स छान आहे, पण बॅकलॉग क्रिएट होतो तुमचा. मग ऑनलाईन वरचा पण भरोसा उठतो मुलांचा. आणि फिरून सगळ्यात एंडला तुम्ही YouTube कडे येता. सगळेजण YouTube कडे येतात, लक्षात घ्या, सगळेजण. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. प्रॉपर स्टडी प्लॅन तुम्हाला मी देणार आहे, लक्षात घ्या. मग PGMM, मुकेश नायक सर. ओके, फिजिक्स ज्ञान. तुमचं चॅनलचं नाव आहे म्हणूया, मुकेश नायक सर. मी तुम्हाला सांगतो, ओजी सर आहेत एक, आरजी सर म्हणूया, राहुल सर. ओके. ऍक्च्युली सांगू का, आरजी म्हणजे मला पहिला राहुल गांधी वाटलं होतं, माहिती का, लक्षात घ्या. म्हणलं एक म्हणजे थोडक्यात ते जाऊ दे म्हणूया, फ्रेंड मित्र आहेत माझे, लक्षात घ्या. बरं, फिजिक्स म्हणलं की मी तुम्हाला सांगतो स्टडी चक्र. ओके, दी बेस्ट चॅनल आहे स्टडी चक्र. आणि फिजिक्स म्हणलं की नवीन उगवता तारा म्हणतो ना आपण, तसं गोष्ट आहे स्वयं फिजिक्स. ओके. म्हणजे हे झालं सगळं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, मी यात माझ्या चॅनलचं नाव कुठेही अजून लिहिलेलं नाही. ऑब्व्हियसली तुम्ही बघताय रे माझं चॅनल, तुम्ही मला फॉलो करताय, मला माहिती आहे. पण माझ्यापेक्षा बेस्ट काय हे पण तुम्हाला सांगितलं पाहिजे ना. ओके. मग इकडं फिजिक्सचं तुम्हाला कंटेंट मिळणार आहे. ओके. आता काय करूया आपण, मॅथ्स कडे पहिला वळूया आपण. मॅथ्स. ओके. आता मॅथ्स म्हणलं की पहिलंच नाव दिनेश सरांचं येतं, लक्षात घ्या. ओके. आता मॅथ्स बद्दल मी तुम्हाला सांगतो. 2 नंबरला आपण गणित अंक लिहूया आपण. ओके. हे 2 बेस्ट चॅनल आहेत, नो डाऊट बेस्ट आहेत, पण इथं पण सुद्धा आहेत सर. मी तुम्हाला सांगतो, एक नवीन बेस्ट बेस्ट चॅनल मिळाल्या आपल्याला गेल्या वर्षीच म्हणूया आपण, इक्वेशन एक्स. ओके, शैलेश चव्हाण सर यांचं जे दी बेस्ट चॅनल आहे हे फॉलो करायला काय हरकत नाहीये. हे 2 चॅनल नवीन आहेत, यांना आपला सपोर्ट हवाच आहे, हे लक्षात घ्या. ही गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त मुलांना शेअर करायची. टार्गेट एकच आहे, 100% आहे. ओके. बर, आणि त्याच बरोबर आता केमिस्ट्री. मला सांगताना अतिशय आनंद होतो. लास्ट इयर मी लाईव्ह लेक्चर्स घेतले होते. मुलांना खूप फायदा झाला होता. ओके. म्हणजे केमिस्ट्रीसाठी मलाच एफर्ट्स खूप वाढवायचे आहेत. याच्या पाठीमागचं रिझन आहे. याच्या पाठीमागचं रिझन आहे हे चॅनल. या चॅनलवर कंटेंट येत नाहीये. मी पर्सनली त्यांच्याशी बोललोय. आम्हाला कंटेंट हवा आहे, पण जुना कंटेंट चांगला आहे ना. तुम्ही काय करता माहितीये का? YouTubeच ते करतं, लक्षात घ्या. जर रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत असतील तरच चॅनलला ग्रोथ होते, लक्षात घ्या. चॅनल सध्या व्हिडिओत अपलोड होत नाहीत का? मॅडमचे कोल्हापुरात स्वतःचा ऑफलाईन क्लास आहे. तिथे ऍडमिशन खूप छान आहेत, रिझल्ट खूप छान आहेत. पण मेन पॉईंट काय, की सध्या तरी तिथं ते चॅनल तुम्हाला मिळतंय. मग त्याचबरोबर तुम्हाला हिंदीमध्ये पाहिजे असेल तर दी बेस्ट आहेत सोविन सर. मग मी सध्या तरी एवढेच चॅनल्स फॉलो करतोय. सध्या तरी बरं का, मला लक्षात घ्या. केमिस्ट्रीसाठी म्हणूया आपण. तुम्हाला एखादं चांगलं चॅनल माहिती असेल नक्की सांगा. बरं, मग आता याचा एक स्क्रीनशॉट काढायचा रे बाळांनो. ओके. आणि तुमच्या चांगल्या नवीन मित्रांबरोबर शेअर पण करा. बरं, हे सगळं झालं. 11वीतून 12वीत गेलोय. आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला करायचंय काय? पहिली गोष्ट सांगतो, मला फॉलो करायचंय. म्हणजे मी जे सांगतो ते फॉलो करायचंय. ऍट एनी कॉस्ट, काहीही होऊ दे, तुम्हाला 11वीचा हा टॉपिक जे आहेत ना, यातले सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. आणि 30 प्लस फॉर्म्युले आहेत. हो, 30 प्लस. आणि यातला कुठलाही फॉर्म्युला विचारला, जर तुम्हाला विदिन सेकंड सांगायला जमत असेल तर मॅथ जमणार, नाही तर जमणार नाही. नाही, चांगला स्कोर होणारच नाही, लक्षात घ्या. ट्रिगो टू शिवाय. कारण ट्रिगो टू जमलं, त्याचा वापर लिमिटमध्ये आहे, कंटिन्युटी मध्ये आहे. ओके. डिफरन्शिएशन, मग त्याचं ऍप्लिकेशन आलं, त्याचे इंटिग्रेशन, इनडेफिनाइट डेफिनेट आलं, डिफरन्शियल इक्वेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ओके. ऑसिलेशन, कॉम्पोजिशन ऑफ टू वेव्स, यात साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला वापरावा लागतो, किंवा साइन कॉस्ट अँड ट्रिग्नोमेट्री हे लागतंच, तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे सुरुवात इथून व्हायला पाहिजे. मग मी तुम्हाला सांगू का, की तुम्हाला करायचं आहे काय माहितीये का, की तुम्हाला आपलं चॅनल फॉलो करायचं आहेच, पण त्याच बरोबर प्ले स्टोअरवरून आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. प्ले स्टोअरवरून आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके. याच्यात वेगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत बरं का. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आता बऱ्याचशा बॅचेस आम्ही आता तुम्हाला सांगतो. सह्याद्री 2027 ही आमच्या ऑफलाईनच्या मुलांची बॅच आहे, लक्षात घ्या. सेम कंटेंट फिनिक्स बॅच मध्ये पण मिळतोय. पण दोन्ही बॅच मध्ये जर तुम्ही ओपन करून बघितलं, ओके, जरा कंटेंट मध्ये गेला, फ्री कंटेंट मध्ये, ओके, तर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की इथं जवळजवळ भरपूर भरपूर फ्री व्हिडिओ आहेत. बापरे, भरपूर म्हणजे भरपूरच आहेत. इथं 11 स्टँडर्ड मध्ये जाऊया, मॅथमॅटिक्स मध्ये जाऊया. ट्रिगोचे 13च्या 13 व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री ठेवले जाणार. मग का नाही बघणार, बघायचे. हे ओळीनं सगळे व्हिडिओ बघायचे, लक्षात घ्या. सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री ठेवलेत, सगळे. 40, 30 मिनिटचे. म्हणजे ही जी अपेक्षा होती ना माझी, ट्रिगो 2 इथंच कव्हर होणार आहे, इथंच कव्हर होणार आहे. म्हणजे ट्रिगो केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मॅनेज करायचं आहे. तुम्हाला बोर्ड, ओके, प्लस सीईटी दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. मग आमचा स्टडी प्लॅन काय सांगतो, यावर्षी काय चेंजेस केलेत मी सह्याद्री आमच्या ऑफलाईन बॅच मध्ये आणि ऑनलाईनच्या मुलांसाठी सुद्धा.
की तुम्ही ना फिजिक्सचे न्यूमेरिकलच जास्त केले पाहिजे. माझे ऑफलाईन म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स बघत असताना क्रॅश कोर्स मधले तुम्ही ते एमसीक्यू आले की स्टॉप करायचा आहे व्हिडिओ आणि स्वतःहून अनालिसिस करायचा आहे, गिव्हन डाटा स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय होतं बघा बऱ्यापैकी, अरे मी व्हिडिओ अपलोड केलाय आणि मी उद्या होमवर्क चेक करणार असं म्हटलं ना, बरीचशी मुलं काय करतात, नुसतं उतरून काढायची कामं करतात किंवा तुझी वैध आहे, माझी वैध आहे, नुसतं उतरून काढायचं. हे नको आहे. मी स्टार्टला काय बोललो, की तुम्ही स्टार्टलाच पीडब्ल्यूचा कोर्स घेताय, पण तो फॉलो प्रॉपर करत नाहीये. तिथं पण ग्रेट कंटेंट आहे. मग बॅकलॉग क्रिएट होतोय. मग सगळ्या गोष्टी चुकतायत. मग ह्या गोष्टी होऊन द्यायच्या नाहीयेत. म्हणजे तुम्हाला सांगतो बोर्ड प्लस सीईटी मॅनेज करताना जर तुम्ही फिजिक्सचे न्यूमेरिकल्स केले, की सीईटीची तयारी झालीच. बरं आता शॉकिंग मला तुम्हाला काय सांगायचंय, मी आता त्या स्लाइड्स बनवून ठेवलेल्या नाहीयेत. या वर्षी सुद्धा पुस्तकातले प्रॉब्लेम ऍज इट इज आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 50 मार्काचा मॅथचा पेपर असेल तर 20 प्लस तर पकडून चालूया सोपे आणि पुस्तकातले ऍज इट इज प्रॉब्लेम आहेत. 5 प्रॉब्लेम टफ असतात, बाकीचे 20-25 पुन्हा सोपे असतात. लक्षात घ्या. जर पुस्तक परफेक्ट सोडवलं तर मॅथ्स मध्ये 30 प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात. मॅथ्स मध्ये 30 प्रश्न झाले की 60 मार्क. केमिस्ट्रीत तुम्हाला 40च्या खाली येऊन देत नाही मी. लक्षात घ्या, कारण आपली एक वायवा सिरीज आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे. आता त्यात अजून व्हिडिओ वाढणार आहेत, पीवायक्यू सेशन्स त्यात वाढणार आहेत. लक्षात घ्या, वायवाचे 60 व्हिडिओ आहेत. तुम्हाला 40 पडणारच केमिस्ट्रीमध्ये मन लावून केलं तर. लक्षात घ्या. त्याचबरोबर फिजिक्सचे आपण वर्षभर न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस केले तर फिजिक्समध्ये आपण 30च्या खाली येणं शक्यच नाहीये. करा काउंट, 130 स्कोर होतोय. 99 प्लस पर्सेंटाईल गॅरंटेड आहे. सगळ्यांना मार्क हे मिळवायचे आहेत. लक्षात घ्या. मग स्ट्रॅटेजी काय सांगतो तुम्हाला. आता इथं मी तुम्हाला सांगतो, आता अजून काय करायचंय बघा, तुम्हाला ऍक्च्युली युट्यूबवर जायचंय. आपलं चॅनल फॉलो करतायच तुम्हाला माहिती आहे. म्हणजे टिपिकल काही गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायचेच आहेत. सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके. सगळे व्हिडिओ फॉलो करताय ना माझे छानपैकी. मला तुम्हाला प्लेलिस्ट दाखवायची आहे, प्लेलिस्ट. बरं या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला कुठल्या प्लेलिस्ट फॉलो करायच्या ते मला सांगतो. लक्षात घ्या. आता क्लिअरली बरं का, हे लास्ट मोमेंटच्या पण काही प्लेलिस्ट आहेत, त्या नको आहेत मला, म्हणूया आपण. मला ना न्यूमेरिकल्स साठी, मॅथ्स साठी मला म्हणायचं, मॅथ्स साठी वेक्टर 11 व्हिडिओ आहेत. 11 व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 9 व्हिडिओ आहेत. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अरे डेरिव्हेटिव्हचे 16 व्हिडिओ आहेत. ऍप्लिकेशन 10 व्हिडिओ आहेत. सगळं बोर्डचं परफेक्ट केलंय. लक्षात घ्या. आणि सांगतो इंटिग्रेशन पण आहे बरं का. इंटिग्रेशनची पण प्लेलिस्ट आहे. शोधावं लागेल रे तुम्हाला, थोडस शोधावं लागेल. हे ऑसिलेशन आणि सगळ्यात माहित आहे का, ऑसिलेशन 9 व्हिडिओ आहेत. आणि मी शोधतोय कुठलं माहितीये का, रोटेशनल डायनामिक्स असं बघा. आता मला असं गडबड होते थोडीशी, पटपट पटपट मला दिसत नाहीये. रोटेशनल डायनामिक्स 8 व्हिडिओ आहेत. लगेच बघायला सुरुवात करा. बोर्ड प्लस सीईटी चांगली तयारी होईल. लक्षात घ्या तुमची. मग एकंदरीत आपल्या गप्पा तर छान चाललेत. मग चुका काय होतात मुलांच्या सांगतो. पहिली चूक, संगत. अभ्यास मुलांची नाहीये. मग टाइमपास होतोय. दुसरी चूक, आळस आहे. अजून आळस आहे. आणि तिसरी चूक, अजून असं वाटतंय हाय की वेळ, वर्षभर आहे आपल्याला वेळ. वर्षभर वेळ नाहीये. वर्षभर वेळ नाहीये. लक्षात घ्या. तुमच्याकडे एवढा वेळ नाहीये. खूप कमी वेळ आहे. डिसेंबर मध्ये एक्झाम द्यायची आहे. बर, पहिला अटेम्प्ट आहे हो. दुसऱ्या अटेम्प्टला करू की नाही होत. पहिल्या अटेम्प्टला चांगला स्कोर येतोय, दुसऱ्याला एवढं होत नाही. काही लोकांचा होतो, पण बरेपैकी डाऊनच आलेत. या वर्षीचा गेल्या वर्षीचा अनुभव आहे. मग आता एवढ्या अनुभवातून सांगतोय. मग या व्हिडिओतलं सगळ्यात महत्वाच्या पेजवर येऊया आपण. सगळ्यात महत्वाच्या पेजवर येऊया. बरं, हे सगळे चॅनल छान आहेत, पण त्याचबरोबर तुम्हाला प्ले स्टोरवरून आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे ऍप डाउनलोड करायचं आहे. आपण त्या ऍपकडे मगाशीच गेलो होतो बरं का. ऍक्च्युली मी पुन्हा ओपन होते का बघतो मी ते ऍप. ओके, झालं, इथं आहे. मग या ऍप मध्ये मला काय मिळतं तुम्हाला मी सांगू का, फिनिक्स बॅच मध्येच बरं का. कंटेंट मध्ये जाऊया. ओके, कंटेंट मध्ये गेल्यानंतर नो कंटेंट. ओके, थांबा एक मिनिट. ट्रिगो नको आहे मला, ट्रिगो नको आहे. ऍक्च्युली पुन्हा मी जरा बॅच ओपन करून बघतो. ओके. हा, थोडस इथं मला ग्लिचच वाटतं थोडंसं. फ्री कंटेंट, फिनिक्स बॅच, अजून बॅक घेऊया आपण. ओके, अजून बॅक घेतो मी. त्यात काय माहितीये का, या फिनिक्स बॅच मध्ये की नाही, मी आता ओपन झालं तर बघतो, नाही तर मी तुम्हाला पुन्हा सांगतोच. लक्षात घ्या की मी काय केलंय माहितीये का त्याच्यामध्ये, की तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशनचे व्हिडिओ फ्री ठेवलेत. मग नाही काय बोललो तुम्हाला, लॉग टेबल जमत नाही ना, तर लॉग कॅल्क्युलेशनचे व्हिडिओ फ्री ठेवलेत मी. 9च्या 9 थेरम आहेत माझ्याकडे. थेरमचे व्हिडिओ मी फ्री ठेवलेत, की मॅथ्सला थेरम शिवाय होत नाही रे. आणि फिजिक्सचं बेसिक, केमिस्ट्री बेसिक. आणि हे व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही मला कॉल करा. आमचे नंबर आहेतच. आणि मला माहितीये, हा आमचा नंबर इथे देऊन ठेवतोय, 80 87 31 80 64. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर आपलं ऍप, चॅनल, हे सगळे चॅनल तुम्ही शेअर करा. युट्यूबवरच सुरुवातीपासून अभ्यास करा. मिळणार आहे तुम्हाला 100%. मी तुम्हाला सांगू का,
99% मुलं बोर्डच्या एक्झामच्या वेळेस पुन्हा YouTubeकडे शिफ्ट होतात. 1-2% टॉपर असतात ना, ती बाजूला राहतात. आपण पुन्हा YouTubeवर येतोय. मग सुरुवातीपासून का नाही करायचं? मग लवकरच आम्ही लाईव्ह लेक्चर स्टार्ट करतोय. तेव्हा तुमची उपस्थिती पाहिजे. तुमचा रिझल्ट किंवा सगळ्या गोष्टी या इथं आम्ही आमची ही टीमच आहे म्हणून आपण सगळे मिळूनच काम करतायत लक्षात घ्या. ओके. आणि आपल्याला करायचंय. ऑल द बेस्ट.